आज की सनसनीखेज खबर। गौर से देखे इस चेहरे को। ये कोई शरीफ बंदा नहीं है, बल्कि एक चोर है, चोर जो सिटी म्यूजियम से 100 करोड़ रुपए का हीरा लेकर भाग गया है। कितने? 100 करोड़ रुपए का। और पुलिस इसके पीछे है। ऐसे ही आप भी पीछे रहिए हमारे चैनल के साथ, मत छोड़िए। आइए मिल और बांट कर देखते हैं सनसनीखेज खबरें। काय रे, तुला काय झालं? घाबरलायस की थंडी वाजते तुला? अगं अनु, आपल्या घरात कोणीतरी आहे. असं कसं रे तू बुद्धू? हा, तू मी आणि बाबा आहोतच की तिघे. अगं तसं नाही, आपल्या तिघांव्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे. अरे तूच तर म्हणालास ना मांजर आहे म्हणून. मांजर कधीपासून शूज घालायला लागली? काय? मला खाली हॉलमध्ये शूजचे ठसे दिसले. अरे ते ठसे लवकर पुसून टाक, नाही तर बाबा तुला धुतील. अनु, हा जर का तोच चोर असेल जो 100 कोटींचा हिरा घेऊन फरार झालाय, तर आपण एका रात्रीत करोडपती होऊ. कसा रे असा? कसा तू असा बुद्धू? हिरा चोरला त्याने, आपण कसले करोडपती होतोय? अनु तू प्लीज नको ना तुझ्या गुडघ्यांवर ताण देऊस. त्या घरात चोर शिरलाय आणि तू तू फक्त माझा अपमान कर. काही सिरियसनेस आहे की नाही? अरे अनु, आपल्याला या घरात त्या चोराला शोधायचंय. पोलिसांना बोलूयात? नको, पोलिसांना नको. मी तर म्हणतो तुझ्या पार्लर मधल्या मैत्रिणींना, व्हॉट्सअप ग्रुपवरच्या फ्रेंड्सना सगळ्यांना बोलव. हळदी कुंकू घालू आणि चोराची ओटी सुद्धा भरू. क्या बात आहे. हे बघ, ही आयडिया चांगली आहे, पण लेट झालाय आता. उद्या सकाळी आपण एक लिस्ट बनवूया. अनु, आपल्या घरात चोर शिरलाय. त्याला जर का आपण पकडलं आणि त्या हिऱ्याचे पैसे जरी घेतले, तरी आपल्या आयुष्यातला स्ट्रगल संपेल ग. कुठे आहे तो? त्यालाच तर आपल्याला शोधायचा आहे. बाबांच्या खोलीत पाहिलंस? राक्षसाच्या खोलीत चोर का जाईल? जरा अति होतंय, याच्या पुढे ऐकून घेणार नाही. ओके. मगाशी मी बाबांच्या खोलीत गेलो होतो पाणी द्यायला, पण तिथे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नव्हतं. इकडे पाहिलंस? नाही. चल तिकडे पाहूयात. फॉलो मी. अनु, अनु, अनु. विकू, आज बाहेर खूप अंधार आहे. म्हणून तर हे घे, चल. फॉलो मी. अनु, आपल्या घरात नक्की कोणीतरी आहे. मांजर असेल. आणि मांजर कधीपासून सिगरेट प्यायला लागली? म्हणजे? एक मिनिट. ते बघ, दिसला? नाही. अरे ते बघ. सिगरेट. विकू. बस चेहऱ्यावरती काय टॉर्च मारून ठेवलायस? तुला माहित नाही अनु, माझ्या आयुष्यात किती अंधार आहे. विकू, मला त्याच अंधारात घेऊन चाल. अगं केव्हाही काय रोमॅन्टिक होतेस यार. विकू, बघ ना, ही रात्र, ही शांतता, थंडगार हवा, तू आणि मी आणि तो चोर
तिथे गार्डन मध्ये तर लपला नसेल. चल त्याला शोधूया. विक विक अनु जाम मजा आली. तुझं आपलं काहीतरीच. विको, तेव्हा बाबांच्या खोलीच्या खिडकीत कोणीतरी सिगरेट पित आहे. मांजर असेल. तुमच्या घरात काय फक्त प्राणीच नशा करतात का? आमच्या घरात प्राणी फक्त नशा नाही करत, पानपट्टी पण चालवतात. काय फालतूगिरी चालू आहे तुझी? सुरुवात कोणी केली? मी केली. काय ए ए यार थांबा. अरे काय कुठे पळून जाताय? एकदा पळून लग्न केलेत ना तुम्ही, आता परत पळून लग्न करताय? बाबा नाही बाबा, आम्ही ते रिहर्सल करतोय. हे रिहर्सल आत्ता कसली? ते एका नाटकात मी झाडाची भूमिका करतोय. हा हो हो बाबा, विकू झाडाची भूमिका करतोय आणि मी कार्बन डायऑक्साईडची प्रॉक्सी मारते बाबा. हा. काय सांगतेस बापाला तू? काय बोलले? या नालायकाने माझ्या पोरीला पण सवय लावून ठेवली आहे. इंग्लिश पिक्चर बघताय तरी तस कधी कुठे? अनु मला नाही वाटत आपल्या घरात कोणी चोर वगैरे आहे. मग ती बाहेर पाहिलेली सिगरेट? तुझ्या बाबांनी फुकली असेल, नाहीतरी नशेडी आहेत तुझे बाबा. सिगरेट सोडून ना सुपारीचं पण व्यसन नाही त्यांना. काही बोलू नकोस. हो अनु, मला परत खरंच वाटतंय की आपल्या घरात कोणीतरी आहे. चला मग जाऊन बघूयात. चला. अनु, तो बघ दिसला. नाही. हे, तिकडे बघ. तो बघ. म्हणत होतो ना घरात कोणीतरी आहे म्हणून. तो बघ पुरावा. अरे मी आहे मी. अरे कोण मी? मी आहे मी आहे मी आहे मी आहे मी 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 बाबा तुम्ही तुम्ही मला ओळखलंस पोरी तू? मला वाटलं प्रेमात आंधळी होऊन विसरलीस बापाला. ए, तू मला का मारत होता रे? आणि आय, 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 आय. मग आई आई काय ओरडताय? बाबा बाबा ओरडा ना. का बस? चुप. बाबा तुम्ही या, तुम्ही या इकडे. सॉरी सॉरी बाबा. सावकाश सावकाश. हळूहळू. आपण मला वाटलं चोर आहे. चोर? तू जबाब चोर वाटलं तुला? अनु, तुझे बाबा चोर आहेत? ए, शट अप. अरे स्टेटमेंट नाही केलं मी, प्रश्न विचारलाय. अरे पण तुम्हाला माहितीये ना, रात्री मला झोप नाही लागली की मी इकडे तिकडे फिरत असतो ते. अहो पण तुम्ही शाल घेतली होती, मग कळणार कसं की तुम्हीच आहात म्हणून? अरे मी नसेल तर दुसरं कोण असेल? आणि मी शाल घेतली नसती ना तरी तू मला मारला असतस न ओळखून. तसं नाही, मला मारायची ना संधीच बघत असतो तू. बघितलं, मी म्हटलं होतं ना घरात कोणीतरी आहे म्हणून. आवाज खाली. सासरा आहे मी. बघितलं, मी म्हटलं होतं ना घरात कोणीतरी आहे म्हणून. हे मांजर असेल. हा. नाही मारत नाही. बघितलं, मी म्हटलं होतं ना घरात कोणीतरी आहे म्हणून. अनु, ते बघ. मी म्हटलं होतं ना घरात कोणीतरी आहे म्हणून. चल बघूया. तो बघ. ए चोर. कोण आहेस तू? मी एजंट आहे. पॉलिसी विकतो. तू काय विकतो? ये का खोटं बोलू नकोस. विकू हा तोच आहे ज्याला आपण टीव्हीवरती पाहिलंय. चोर आहे हा, चोर. काय मला टीव्हीवर बघितलं? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही टीव्हीवर ज्याला बघितलं ना तो माझा जुळा भाऊ आहे. आता माझ्या इतका स्मार्ट पण नाही ना. हा, अच्छा 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 अच्छा, तोच जुळा भाऊ ना, तो लहानपणी जत्रेत हरवला होता. अरे, तुम्हाला काय? ये
गप्पा बसा तुम्ही दोघं. कपाळावर लिहिलंय काय? दिसत नाही ना का बस? अरे शांता बसा. विकू तू ह्याच्याशी गप्पा मारत बसू नकोस. ह्याच्याकडेच हिरा असणार आहे. ह्याची झडती घे, अहो झडती नाही घे. अहो, माझं नाव हिरा आहे, माझ्याकडे कुठला हिरा नाही आहे. नका माझी झडती घेऊ दे. नाही माझी झडती घेऊ नका. माझी झडती घेऊ नका. अहो मला काजण्या झाल्यात. काजण्या झाल्यात. अरे, किती मूर्ख बनवशील रे. आधी तुझा जुळा भाऊ जत्रेत हरवतो, तुझ्याकडे हिरा नाही, तुझं नाव हिरा आहे, आणि आता काय कांजणे आलेत. काजण्या झाल्या. विकू तू ह्याच्याशी गप्पा अजिबात मारू नकोस. ह्याची झडती घे. ह्याच्या कोट मध्येच असेल हिरा. नाही कुठे? नाही नाही नका झडती नका घेऊ माझी. नका घेतली नाही अजून झडती. म्हणून होत आहे. खरं सांग, हिरा कुठे आहे? दिल के पास. आईला सांगून दिलं. नाही 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 विकू विकू काय नाही पिकू नाही. एवढं मोठं दिल? दिल गैरा आहे बाबा. काय करताय? हिरा ए माझा हिरा. ए माझा हिरा. माझा हिरा. अनु, look at this beauty. थँक्यू. कधी गर्व नाही केला. माझा हिरा. माझा हिरा. विकू हा हिरा जर का आपण बाजारात विकला तर आपल्याला किती पैसे मिळतील? What do you mean विकला? आणि ती काय शेपूची भाजी आहे विकायला? आणि शेपूची भाजी फुकटात भेटते. 100 कोटीची भाजी नसते. 100 कोटी? अरे विकू ह्या दगडाची किंमत 100 कोटी आहे. विकू याचा अर्थ आपण श्रीमंत झालो. अनु, ताई अगं हिरा. अरे माझा हिरा. अगं ताई अगं ताई हिरा. अगं ताई देना देना ताई देना देना. शी हिरा ग. ए भाऊजी मागून दे ना. हिरा. माझा हिरा. हिरा. मी काय म्हणतो, आम्ही म्हणजे नुकतेच आता जस्ट असे म्हणजे 100 कोटींचे मालक झालो आहोत, तर त्यातले आम्ही 2-3 हजार लाख. तुला देतो. नाहीतरी किती मेहनती चोर आहे. हो हे मात्र खरं. नाही तर तू मला सांग 100 कोटींची चोरी करणं काय सोपं काम आहे? मग काय तर साधं काम असतं का? तुम्ही समजू शकला तर मला. मग काय तर सकाळी 5 वाजता उठून व्यायाम करावा लागतो. जागतिक दर्जाची सिनेमे पाहावं लागतात. तेव्हा कुठं जे हिरा. मग काय तर साधं काम नाही आहे काही. हो खरं. फेकू. नाही एक काम करा, मला पोलिसांच्या स्वाधीन करा. काय एकदम एकतर्फी डील आहे. पोलिसवाले आरामात मला 100 कोटी देते. ए सोन्या अरे असा निराश कशाला होतोस? मला सांग एवढा महागडा हिरा चोरलास तू? तुझ्याकडे काय हत्यार वगैरे नाही ना? तुम्ही हॅपी न्यू इयर बघितला नाही का? आजकाल तर हिरे मी बघणार होते त्या दिवशी पण तू गप्पा काय मारत बसलीस त्याच्याबरोबर? ऐक विकू 100 कोटींची मालकीन म्हणून मी तुला आदेश देते. या हिऱ्याचे तुकडे करून त्यातला एक तुकडा ह्याला पाठवून दे. अनु, तू जन्माला आलीस तेव्हाच डॉक्टरांनी तुझी बुद्धी. तू काहीही मला बोलू दे. हसायला काय झालं? हं? आता 100 कोटीचा हिरा असताना तुम्ही भांडताय. द्या माझ्याकडे काहीतरी करतो. नका देऊ. काय गडबड चालली रे? बाबा लप लप कुठे लप तुम्ही दोघच गप्पा मारता इकडे? अरे कोण आहे हा बाहुला? बाबा याला नाही ओळखलं? याला ओळखायला हा का शाहरुख खान आहे का? शाहरुख नाही, अजय आमच्या लग्नात आलेला. हे? तुम्ही पळून जाऊन लग्न केलं ना? तुमच्या लग्नात मी सुद्धा आलो नव्हतो. पण हा होता ना. कोण आहे हा? सांगितलं ना, अजय. अजय अजय असं सांगतोय जसं काय अजय देवगणच आहे हा. नाही माझा मनुष्य का नाही काका. माझ्या सोन्या तुझ्याकडे बघितल्यानंतर तू मनुष्य आहेस हे पण वाटत नाही. तेच तर. हा माझा लांबचा नातेवाईक आहे. लांबचा नातेवाईक बरोबर आहे. लांबचा नातेवाईकच येणार, कारण जवळचे नातेवाईक तुला जवळच नाही करणार ना कधी. बाबा पाहुणे आलेत घरामध्ये. कशाला माझ्या नवऱ्याचं पमान नाही का? चालतं काका आपल्या. नमस्कार करतो. का का आलाय पण हा इथे? चोरी करायला आलाय तो. मुंबई फिरायला आलाय. हो. मुंबई फिरायला आलाय? छान. मग राणीच्या बागेत न्यायचं होतं याला. मी स्वतः त्याला भेटायला आलोय. तू ह्याला भेटायला आलास? येस. तुझा अभिमान वाटतो रे मला. काय ना, एक बेरोजगार माणूस दुसऱ्या बेरोजगार माणसाला एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय भेटू शकतो ना? हो मी बेरोजगार नाही. हा असेल. हा आहेच आहे. माझा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट? येस आय एम बिझी. हा काय झालं? आय फॉर बिझी. काय करतो तू? माझा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट? काय काय इम्पोर्ट एक्सपोर्ट करतोस? काही पण एक्सपोर्ट करतो मी. काही पण? म्हणजे काही पण? एक काम कर,
मी तुला पैसे देतो, यालाच कुठेतरी एक्सपोर्ट कर ना कायमचा. कसली गंमत करताय बाबा, गंमत. सिरियसली बोलतोय मी. आणि आता झोपा, मला पण झोपू दे जरा. गप्पा नका मारत बसू. हा, झोपा आत्ता. सकाळी उठलो की परत गप्पा मारायला वेळ आहेच आहे आपल्याकडे, कारण काही कामं नाही आहेत आपल्याला, धंदे पण नाही आहेत, गप्पाच मारा फक्त. झोपा आता. सारखा बघून हसतो, काय हासरा भावला आहे का काय? जा ना घरी तुझ्या. झोपा, मला झोपू दे. झोपा. गुड नाईट गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट काका. खूप छान आहे ना काका? चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.